काय ग मीनू? माझं एक काम करशील? अगदी सोपं आहे. सोपं आहे? काय बरं? तू डिटेक्टिव्ह आहेस ना, मग माझं काम सहज जमेल. माझी भाऊली हरवले, शोधून दे ना प्लीज. मी देतो हा, सकाळी शोधून देतो हा. आता जाऊन झोपा हा. थँक्यू काका. चला. बाहुली शोधायला मी डिटेक्टिव्ह झाली की काय? चला, कमीत कमी ऍज ए डिटेक्टिव्ह तुला तरी शोधून काढलाय. चला. वाटवे पहाटेचे 4:30 वाजले. 4:30. या सगळ्याला तुम्ही जबाबदार आहात. कशाला म्हणताय? जागरणाला. आपल्या सगळ्यांना जागरणाची काय हौस आहे का? होय. आणि काय हो, मुद्दाम कोण कशाला करेल हो जागरण? या हे आले चाळीचे वीर. आनंदराव तुम्ही जरा शांत राहा आणि मी काय सांगतो ते ऐका. अरे म्हणजे मी ऐकण्यासारखं अजून काही आहे? बर 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 सांग. तुझ्याही मनाचं समाधान होतं. सांग. हे बघा, सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा आहे की माझ्या शोधाप्रमाणे तुम्ही आणि वीणा संपूर्णपणे निर्दोष आहात. खरं सांगतोस राजा? अगं 100% खरं. तुझ्या तोंडात साखर पडो. पण राजा बाळा, तू हे खरंच सांगतोयस ना? म्हणजे काय राजा, या सगळ्या प्रकरणात माझा काहीही संबंध नाही असं तू सगळ्यांना सांग. आणि तू जर असं सगळ्यांना सांगितलंस ना तर तू मागशील ते बक्षीस देईन मी तुला. बघा, तुम्ही आता शब्द दिलाय मला, मागशील ते बक्षीस देईन असं म्हणालाय. वचन द्या. दिलं वचन. तुम्ही सगळे चौकात जमा. राजा, काय प्रकार आहे हा? मला वाटलं आपला आता हार्ट फेल होणार. मला ते अटॅक सुद्धा येऊन गेलाय. नाही, माझा हा सुंदर ड्रेस तुम्हाला आवडलेला नाहीये हे तुमच्या चेहऱ्यावरून दिसतंय मला. राजा, मूर्खपणा पुरे कर आणि खरा काय प्रकार आहे तो आम्हाला सांग. अहो वाटवे, असाच ड्रेस घातला होता त्या व्यक्तीनं. अरे राजा, हा ड्रेस तुला कुठे सापडला? कसा सापडला म्हणजे काय? चाळीच्या मागे सापडला. एकदम शांत, शिस्त, एकदम शिस्त. अहो आनंदराव सरळ आहे. अहो झुडपात म्हणजे त्यानं तो तिथं अगदी शिस्तीत टाकला असला पाहिजे. बरोबर आहे, त्या दिशेला पाहून जाताना पाहिला मी त्याला. अरे पण राजा, नेमका हाच ड्रेस तुला कसा सापडला? कसा सापडला काय? मीच लपवला होता ना. काय म्हणालास? पुन्हा सांग. परत परत तेच काय सांगायचं? मीच लपवला होता. याचा अर्थ? याचा अर्थ बुरखाधारी मीच होतो. एक मिनिट उगाच गडबड कशासाठी करताय? हे बघा, कुठलाही गैरसमज होण्याच्या आधी मी काय सांगतो ते नीट ऐका. आमच्या कॉलेजमध्ये फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन आहे. त्यासाठी मी हा ड्रेस आणला. मी म्हटलं जरा वीणाची गंमत करावी म्हणून आरती झाल्यावर मी आणि या अवतारात मला इथे कोणी बघितलं असतं तो केवढा घाबरला असता या विचाराने मी आधीच घाबरलो होतो. म्हणून मी असा तपकत वर चाललो होतो, तेवढ्यात कोणीतरी किंचाळलं. आनंदराव का? तुम्ही जरा गप्पा हो. आणि कोणीतरी किंचाळलं म्हणून मी अजून घाबरलो. मी इथून थेट उडी मारली ती मागे, चाळीच्या मागे झुडपात गेलो. तिकडे माझे कपडे लपवले आणि इकडे येऊन बघतो तर इथे वेगळंच रामायण घडलं होतं. पण वीणाच्या समोर कुठल्याही परिस्थितीत या ड्रेसमध्ये उभं राहायचं असं ठरवलं. आणि मागच्या बाजूच्या पाईपने वर चढायला सुरुवात केली. वर गेलो. वीणाच्या खिडकीच्या मागच्या बाजूला आलो.
विडाने माझ्याकडे बघितलं, ती किंचाळली. मी परत खाली आलो, परत झुडपापाशी गेलो, परत कपडे लपवले आणि परत इकडे आलो. मंदारने परत पोलिसांचा लफडा करू नये म्हणून मी परत बुरखाधारी शोधायची जबाबदारी माझ्यावर घेतली. माफ करा, हे असं घडलंय खरं. काय ज्यावेळी या प्रकरणाचा सर्व छडा लावण्याची जबाबदारी मी स्वीकारली त्यावेळी मी असं म्हटलं की हे प्रकरण माझ्यापासून सुरू झालंय आणि आता मीच जबाबदारी स्वीकारली म्हटल्यावर हे प्रकरण संपलं. पण नाही ना, मी केलेल्या सर्व चुकांचं खापर आनंदरावांवर फुटलं. तेव्हा मी ठरवलं की झुडपात लपून ठेवलेले सर्व कपडे तुम्हाला आणून दाखवायचे आणि या सर्व गैरसमजुतीला मी कारणीभूत आहे असं सांगून तुमच्या सगळ्यांची माफी मागायची. हे असं ठरवून मी टॉर्च घेऊन आपल्या चाळीच्या मागे झुडपाजवळ गेलो. गोंधळलेल्या मनस्थितीत मी कपडे कुठे लपून ठेवले ते काय बा आठवेना. शोधत शोधत मी मुन्ना शेठच्या अड्ड्याच्या मागे गेलो. आतून कसला तरी आवाज येत होता म्हणून मी अड्ड्याच्या मागच्या खिडकीतून आत शिरलो. पाहत होतं काय, मुन्ना शेठचे साथीदार माझ्या मागे लागले होते. जीव मुठीत घेऊन मी पळत होतो. कशी बशी त्यांच्या हातातून सुटका करून घेतली आणि थेट विड्याच्या घरी गेलो. विड्याला मी सर्व हकीकत सांगितली, पण खून मुन्ना शेठने केलाय ह्याच्यावर तिचा विश्वासच बसत नव्हता. ती सारखी खदा खदा हसत होती. शेवटी तिला मी माझ्या बरोबर घेतली आणि मुन्ना शेठच्या अड्ड्यावर गेलो. पाहतो तो काय, तिथे प्रेतच नव्हतं. वीणा माझ्यावर वैतागून निघून गेली. मला खात्री होती प्रेत इथेच कुठेतरी असणार. मी सगळीकडे शोध घेऊ लागलो. तेवढ्यात कोणीतरी आलं म्हणून मी खोक्यांच्या मागे जाऊन लपलो. प्रेत माझ्या शेजारीच पडलं होतं. प्रेताकडे मी पाहिलं आणि मीच बेशुद्ध होऊन पडलो. मी बेशुद्ध पडलेलो असताना या लोकांनी प्रेत समजून मलाच पोत्यात कोंबलं. डेड बॉडी अजून तिथं का? आणि या लोकांनी मला प्रेत समजून त्या पोत्यात कोंबलं. काय मुन्ना सेठ, काय काय बरं आहे म्हण. तुम्ही जरा जरी गडबड केली ना तर ह्याला मी इथं उभा चिरी. तुझ्यामुळे आज खुरासारखा गुन्हा गोळीचा. अहो कसलं थँक्स घेऊन बसलाय. मी केवढ्या काळजीत पडलो होतो. म्हटलं मंदार आणि सतीश तुम्हाला वेळेवर निरोप देतोय की नाही. फुकट माझा जीव द्यायचा काय. अगदी वेळेवर येते. थोड्या मी ताब्यात घेतली. उद्या सकाळी येऊन भेटा. बरं मुन्नाच आहे, फुटबॉल फॅक्टरीचं काय करायचं. रॉक केलं तर आग लावून टाकायची. स्वामीनावर सुटून आलो ना सांगतो काय करायचं. नाही ते ठीक आहे. मला एक गोष्ट सांगा, परत तुम्ही ते मला पिठाच्या पोत्यात घालू नका. नाही तुम्ही परत आत बाहेर. मुन्ना, अरे पोलीस तुला घेऊन गेले. तू बघतो काय तुला तू काय डिटेक्टिव्ह राजा, डिटेक्टिव्ह राजा. शाबास राजा. अरे तुझ्यामुळे चाळीतली खाण गेली. संकट कळलं नाही पण किंचाळ नको. आनंदरावच ना? नाही मुळीच नाही. मला सुद्धा तसंच वाटत होतं की हे किंचाळे, पण तसं नाहीये. किंचाळ नको. खोटं बोलतोय. अरे चेष्टा करतो का आमची? आता नाही काय चेष्टा करतो. काढ बघू ते वेडा. अक्कल नाही काय. चेष्टा करतो काय आमची? बाहुली तुला बघून किंचाळली. जरा हे लागेल बॅग जरा नाही जराशी. काय झालं माहितीये, बाहुली बघून किंचाळी नाही, पाय पडल्यामुळे किंचाळली. अंधारात या बाहुलीवर माझा पाय पडला आणि या बाहुलीने काहीतरी आवाज केला. तो किंचाळल्यासारखा होता. ह्याच्यापेक्षा जरा गोड होता. दिला जरा धरा आणि अंगाई गात बस. आनंदराव, मी मागे ते देईन असा तुम्ही मला एक शब्द दिला होता, विसरला नाही ना? जे अरे विसरेन कसा. आज मी इतका खुशीत आहे तू मागशील ते द्यायला तयार आहे. हात हा हात 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 तिचा.
मला बाई जावई पसंत आहे एकदम. मी तर त्या दिवशी गच्चीतच पसंत केला होता. हे काय शिस्त! शुभमंगल वैदिक पद्धतीने व्हायला पाहिजे. सगळी साथ जिवली पाहिजे. वेगळंच असतं. राजा काका हे घे तुला माऊली तुझ्या लग्नाचा प्रेझेंट.